आजचा दिवस फक्त एक सण नाही, आजचा दिवस आहे नव्या सुरुवातीचा, नव्या यशाचा आणि नव्या ऊर्जाचा दिवस. आज गुढीपाडवा, आपल्या महाराष्ट्रातील अभिमान, आपल्या संस्कृतीचा सन्मान. आज प्रत्येक घरासमोर उभी असलेली गुढी आपल्याला सांगते, उंच उभं राहा, अभिमानाने जगा आणि आयुष्यात मोठं बना. गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक, गुढी म्हणजे सकारात्मतेचं प्रतीक आणि गुढी म्हणजे गुढी म्हणजे कधी न हार मानणारा मानाचा विजय. आपण सगळे आयुष्यात धडपडत असतो, कधी यश, कधी अपयश, कधी आनंद, कधी दुःख. पण आजचा दिवस आपल्याला सांगतो, जे झाले ते मागे ठेवा, आता नवीन सुरुवात करा. आजचा दिवस ठरवा, स्वतःवर विश्वास ठेवा. मी माझ्या स्वप्नासाठी मेहनत करणार आणि मी माझ्या आयुष्यातील मोठेचे मोठे स्वप्न पूर्ण करणार. हा नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येवो, नवीन ध्येय येवो आणि तुमचं आयुष्य यशाने भरून जावो. तुमच्या घरात सुख शांती नांदो, तुमच्या आयुष्यात उत्तम राहो, तुमच्या प्रत्येक कष्टाचं सोनं हो. तुम्ही जेथे जाल तिथे तुम्ही जेथे स्वप्न पाहते ते पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदाची गुढी उभी राहो. माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक युवतींना मोठे व्हावं, प्रगती करावी आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव उंच करावं. या पवित्र सणानिमित्त तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गुढीपाडवा म्हणजे नव्या यशाचा, नव्या स्वप्नाचा आणि नव्या सुरुवातीचा सण. या गुढीपाडव्याला तुमच्या आयुष्यातील आनंदाची गुढी सदैव उभी राहो. नवीन वर्ष, नवीन संधी, नवीन यश, भरभरून आनंद तुमच्या जीवनात येवो. आज आपण गुढी उभी करतो, पण खरं तर आपण आपल्या आत्मविश्वासाचा उभा करतो. गुढी आपल्याला शिकवते, उंच उभं राहा, कोणताही परिस्थितीत हार मानू नका. प्रत्येक नवीन वर्ष आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतो. जे गेले ते विसरा आणि जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी ही आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. गुढीपाडवा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. हा सण आपल्याला परंपरेच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आज आनंद आणि उत्सव दिसतो. आपल्या सांस्कृतिक परंपरा आपल्याला जोडून ठेवते. आपण जेथेही जाऊ ना, पण आपली मुळे महाराष्ट्रात आहेत. आपल्या पुराणानुसार त्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. इतिहासात शालिवाहन राजाने विजय मिळवला आणि लोकांनी गुढी उभारून आनंद साजरा केला. रामायणातही श्रीराम अयोध्येतून परत आले तेव्हा लोकांनी विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली. आपण कडुनिंब आणि गूळ खातो, पण का? कारण जीवन कधी कडू असतं तर कधी गोड. पण खरी कला काय आहे माहीत आहे का? दोन्ही परिस्थितीत हसत राहणं. गुढीपाडवा आपल्याला शिकवतो, जीवनात काहीही झालं तरी पुढे चालत राहा. आपला आत्मविश्वास, आपली स्वप्न, आपली नवी ओळख. तुमच्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम असेल, भीती असेल, लोक काय म्हणतील याची चिंता असेल, तर आज ठरवा, मी बदलणार, मी बोलणार, मी पुढे जाणार. आजपासून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक गोष्ट संपली आणि एक नवीन सुंदर सुरुवात झाली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवं वर्ष, नवीन सुरुवात. आशा करते हा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात घेऊन येईल. नवीन स्वप्न, नवीन ध्येय आणि नवीन यश. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही